दिवसापूर्वी जे आहे ते एक आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये चक्क खासदारासमोर सनातन मुर्दाबादच्या घोषणाबाजी देण्यात आल्या आहे। त्या संदर्भात आज गुन्हा दाखल देखील झालेला आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात। काँग्रेसचा अजेंडाच तो आहे। गेले अनेक वर्ष जे आहे हे सनातन धर्माला शिव्या देण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमाने त्या ठिकाणी होत आहे। आणि मला वाटतं लोक जी आहेत ही लोक आज आपण पाहिलं असेल उदाहरण कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये की कशा प्रकारे सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम लोक करतात, तरुण करतायत। आज जे आपण बोलतोय की तरुण जे आहे धर्मापासून लांब चालले, पण आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं की तरुण जेनझी जे आहेत ते या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि थोडक्या नाही हजारोच्या संख्येमध्ये 12 तास जे कावड यात्रा त्या ठिकाणी सुरू राहिली। मला देखील एक वेगळा अनुभव जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बरं दादा, हे जे विषय आहे जेनजीचा, तुमची देखील जेनजींसोबतचा संवाद दौरा वगैरे होणार आहे अशा माहिती समोर आलेली आहे। अरे बघा, हे सगळे जे लोक आहेत हे एक वोट बँक म्हणून जेनजीकडे पाहत आहेत। आम्ही गेले 12 वर्ष सरकारच्या माध्यमाने जी कामं केलेली आहेत, जो रोजगार उपलब्ध केलेला आहे, जे स्टार्टअप्स केलेले आहेत, जे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिलेले आहेत सरकारच्या माध्यमाने, मला वाटतं त्या खूप मोठ्या आहेत आणि ते जेनझीला पण माहिती आहे, ते युवकांना देखील माहिती आहे। 2014च्या अगोदरचा काळ कशा प्रकारचा होता हे देखील मला वाटतं जेनझीनी विचार करावा लागेल त्यांना की आज त्यांना जे आहे काही लोक जे आहे हे धर्माच्या नावावरती किंवा एका आंदोलनाच्या नावावरती जे आहे हे वेगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात। पण मला वाटतं सरकारने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत युवकांसाठी, जे रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्या ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या त्याच्याबद्दल देखील विचार जो आहे तो जेनझीने केला पाहिजे। अगदी शेवटचा प्रश्न, काल मंत्री संजय राठोड नांदेडमध्ये आले होते आणि तुमच्या एका नगरसेवक प्रतिनिधींनी जे आहे ते चक्क पालकमंत्र्यांची त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे। टक्केवारी घेत असल्याचा आरोप जो आहे तो अतुल सावेवर करण्यात आलेला आहे। बघा, मला माहिती नाही काय विषय झाला असेल, पण काही विषय जर असेल, त्याची काही तक्रार असेल तर त्याच्यामध्ये जे आहे हे पालकमंत्री स्वतः सक्षम आहेत तो निर्णय घेण्यासाठी आणि मला वाटतं त्यांनी तो निर्णय जे आहे तो घेतला। पदाधिकाऱ्यांना काही सूचना वगैरे केलेल्या आहेत का? पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या, जोरात काम करा, चांगलं काम करा। नांदेडमध्ये जे आहे हिंगोली, नांदेड, कळमनुर या सगळीकडे जे आहे शिवसेना वाढीसाठी जे आहे ती खूप मोठी क्षमता आहे आणि मला वाटतं हे सगळे मंडळी जे आहेत ते खासदार असतील, आमदार असतील, कार्यकर्ते असतील, हे चांगल्या प्रकारे काम करतात। अजून चांगलं काम जे आहे त्यांनी करत राहावं। हे होते खासदार श्रीकांत शिंदे, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.